सुनरदेह मूळ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ आहे शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना सुख आहे का 100 वर्षाचं आयुष्य दिले आपल्याला त्याच्यात सगळा जर हिशोब मांडला तर दुःखच दुःख आहे ना आणि म्हणून मृत्यू येतो शरीराला आपण या ठिकाणी उपजेते नाशे नाशिले पुनरापितीचे घटिका यंत्र जैसे परिणमेगा दुर्लभ असलेला हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय पण याला मृत्यू येणार आहे हे ज्याचं त्याला द्यायचंय हे आपलं नाही आपला आपलं म्हणून उपयोग पण नाही एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल एक सज्जन ग्रस्त आहे सज्जन ग्रस्त आहे बरं का भगवंताचं नामस्मरण करतात स्वतः पुरतं सगळं ऐश्वर्य संपत्ती स्वतः जवळ आहे तर त्यांना इच्छा झाली की आपण काहीतरी यज्ञ करावा काय करावं काहीतरी यज्ञ करावं अन्नदान करावं नामस्मरण व्हावं कथा कीर्तन व्हावी 4 सज्जन लोकांनी आपल्याकडे यावं अशी इच्छा झाली चांगली गोष्ट आहे संकल्प पण त्यांच्याकडे जागा छोटीशी होती बरं हा सगळा कार्यक्रम करण्यासाठी त्यांच्याकडे जागा नव्हती पुरेशी जागा नव्हती त्यांच्याकडे जी जागा उपलब्ध होती ती छोटीशी होती थोडीशी होती मग विचार केला आपल्याला जर एवढा मोठा यज्ञ करायचा आहे पण आपल्याकडे तर जागा नाही आता काय करावं त्यांच्या मनात विचार आला की आपण गावात जावं पंचांकडे जावं पंचांकडे जागा असते भरपूर असते ना पंचांकडे जागा असते उपलब्ध त्यांना विनंती करावी त्यांच्याकडून जागा घ्यावी आणि खूप सप्ताह करावा अशी इच्छा निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी पंचांना विनंती केली की मला सप्ताह करायचा यज्ञ करायचा आहे अन्नदान करायचंय नामयज्ञ करायचा आहे गर्दी होईल सज्जन श्रोतेतील अनेक समाज गोळा होईल मग जागा कमी पडेल माझ्याकडे आहे ती म्हणून तुमच्याकडे असलेली जागा मला काही दिवस उसनी द्या पंचांना आनंद झाला बरं का संकल्प चांगला आहे त्यांना आनंद झाला त्यांनी काय केलं असा मोठा परिसर होता गावचा पंचांचा मोठा परिसर होता तो देऊन टाकला म्हणजे हा सगळा जो परिसर दिसतोय ना मोठा 10-5 एकराचं जे ग्राउंड आहे मोठं पटांगण आहे हे घेऊन टाका इथं कुशा तुम्ही सप्ताह करा ठरलंय ना यांनी काय केलं मग एवढ्या मोठी जी ग्राउंड आहे सगळी जागा आहे यांनी त्या जागेमध्ये छोटस घर बांधलं तात्पुरतं कसं बांधलं सुरुवातीला तात्पुरतच बांधावं लागतं ना तात्पुरतं घर बांधलं त्या ठिकाणी सप्ताह करायचा आहे सप्ताहाचं नियोजन आहे पटांगणाची स्वच्छता आहे आता सप्ताह करायचा आहे सप्ताह करण्यापुरतं द्रव्य पण स्वतः जवळ आहे कोणाकडे जायची गरज नाही पण यांनी ज्यावेळेला सप्ताह करायचा हा संकल्प केला सप्ताहाची तयारी सुरू केली या काळामध्ये त्यांना काही मित्र भेटले कोण भेटले काही मित्र भेटलेत अरे वा सप्ताह करता तुम्ही चांगली गोष्ट आहे आनंद आहे काही मित्र भेटलेत पण मित्र नको तेच भेटले करायचा सप्ताह करायचा यज्ञ करायचा आहे अन्नदान करायचंय ज्ञान यज्ञ करायचा आहे पण आता कोण भेटले मित्र भेटले मित्राच्या संगती सुरू झाल्या संगतीबरोबर पंगती सुरू झाल्या सप्ताह करायचा विसरले सप्ताह करायचा 1 वर्ष झालं 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले 4 वर्ष 5 वर्ष झाले 4-5 वर्षाचा काळ लोटला सप्ताह काही होईना मग पंचांनी विचार केला सप्ताह करण्यासाठी तर जागा आपल्याकडून घेतली आपण जागा दिली उसने दिली त्यांना सप्ताह करण्यापुरती सप्ताह तर काही करत नाही मग त्यांना बोलवा
आणि त्यांना सांगा तुम्हाला सप्ताह करायचा नाही, तुम्ही आमची जागा मोकळी करून द्या, खाली करून द्या. त्यांना निरोप पाठवला. निरोप पाठवल्याप्रमाणे ते आले. त्यांना सांगितलं जागा आमची मोकळी करून द्या. ते म्हणे कोणती जागा? अहो आम्ही तुम्हाला सप्ताह करायला जागा नाही, ती माझी आहे, ती जागा माझी आहे, मी देणार नाही, माझी आहे. आता यांची आहे कधी नाही. पंच शांत बसले. पंचांनी त्यांना त्या व्यक्तीच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला पंचांनी की या सरळ व्यक्तीने आमच्याकडून जागा घेतलेली आहे, पण तो आता आम्हाला देत नाही. कोर्टाने याच्यात हस्तक्षेप करावा. मग कोर्टाने त्यांचा बिलीफ असतो ना, तो बिलीफ, त्याच्या मार्फत या व्यक्तीला समन्स पाठवलं की जा त्या व्यक्तीला बोलावून आणा. त्याला बोलावलं, त्याला विचारलं बाबा तुझ्याकडे काही पुरावे आहेत ते जागा तुझी असल्याची? तो म्हणाला माझ्याकडे कुठलेही पुरावे, त्याच्याकडे पुरावे नाहीच ना, याची जागाच नाही, तर याच्याकडे पुरावे असतील का? नाही. काही काळापुरती ती जागा घेतलेली आहे, पण आता तो माझी म्हणतोय, देत नाही, पुरावे काही नाही. शेवटी न्यायदेवतेने आदेश दिला. न्यायदेवतेने त्यांची माणसं पाठवली, जा त्याला उचला, तिथून फेका त्या जागेतून उचलून. ती जागा ज्याची नाही त्याच्याकडून घ्या ती ताब्यात आणि ज्याची त्याला देऊन टाका. दृष्टांत संपला बरं का. तुम्ही म्हणाला आणखी काय आहे का पुढे? आता यातला सिद्धांत बघा, सिद्धांत बघा आपल्याला समजून घ्यावा लागेल. हा सज्जनग्रस्त कोण आहे ज्याला सप्ताह करण्याची इच्छा झाली? हा कोण आहे सज्जनग्रस्त? हा आहे जीव. हा कोण आहे? हा जीव आहे, जीव. याला मुक्त व्हायचंय. तो या रहाटामध्ये अडकला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह विस्तारे खलु दुस्तारे कृपया पारे पार गोरारे. याच्यात तो अडकलाय. जन्म मृत्यूच्या जात्यामध्ये तो अडकलाय. पिसला जातोय, पिसला जातोय, पिसला जातोय. दुःख आहे ना, जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे का जन्माचं सुख आहे? नाही, जन्माचं सुख नाही, दुःख आहे. 9 महिने कष्टलासी 10व्याने प्रसूत झाले. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांत तू जननी दुःखे धाय मोकलली. ही सगळी जन्माची येत आहे. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मलमूत्र जाना तुझं क्षण क्षणात ध्यात असे. हे सगळं जन्माचं दुःख आहे ना, आहे ना? का सुखाचं आहे? जन्म सुखाचा आहे का? जन्म सुखाचा नाही, पण आपल्याला हे ज्ञात नाही. जन्माचं दुःख आपल्याला कुठं ज्ञात नाही ना, कारण तेवढी बौद्धिक क्षमता आपल्याला भगवंताने दिलेलं आहे की जन्माचं दुःख आठवेल. जन्माचं दुःख आठवत नाही. ते कुठपर्यंत हा जीवात्मा या शरीरातून बाहेर पडेपर्यंत दुःख आहे. दुःखाची निवृत्ती आहे. काय सांगत होतो मी? जन्म आणि मृत्यू दोन्ही दुःखदायक आहे ना, सुख नाही आहे. गर्भवासामध्ये दुःख आहे. 280 दिवस म्हणजे जन्माचं दुःख. मी अभंगातून मला प्रमाणातून वर्णन केलं ते तुम्हाला कळलं. हे जसं जन्माचं दुःख आहे तसं मृत्यूचं पण दुःख आहे ना. आणि जन्म आणि मृत्यू, जर जन्माचं दुःख आहे आणि मृत्यूचं दुःख आहे, मग याच्यातून सुटका झाली तर आपल्याला दुःख तर नको आहे. दुःख कोणाला हवं? आपण भगवंताकडे दुःख मागतो का? नाही, देवा मला सुखी ठेव, देवा मला सुखी ठेव, मला दुःख नको. दुःख मागणारं एकच व्यक्तिमत्व होऊन गेलं आपल्या पुराणांमध्ये, शास्त्रामध्ये. जी भगवंताला दुःख मागते ती कोण आहे? कुंती माता आहे. कुंती माता भगवंताला दुःख मागतात. भगवंता मला दुःख दे, कारण सुखात तुझी आठवण होत नाही. तुझी आठवण केव्हा होते?
दुःखामध्ये तुझी आठवण होते, म्हणून मला दुःख दे. दुःख मागणाऱ्या फक्त कुंती माता आहेत. आपण सगळे भगवंताला काय मागतो? सुख मागतो ना. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. हे सर्व सुख शोधता 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 जन्म संपूर्ण जातो, तरी सुख सापडत नाही. ते पुढंच कळतं, मृगजळासारखं कळत हो, पण वळत नाही. सुख मृगजळासारखं आहे, पण तरी त्याच्या पाठीमागं पळतो 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 पळतो, धावतो धावतो धावतो, आणि एक दिवस कंठ फुटून गतप्राण होतो आहे ना. हे मृगजळ आहे, त्या सुखाच्या पाठीमागे धावतो. म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला. मग सुख भगवंताकडे मागतो. आपल्याला सुख पाहिजे, दुःख नको. मग जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, मग याच्यातूनच सुटका. आणि जो याच्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करतो त्याला मुमुक्षु म्हणतात. बरं का, मग आपण मुमुक्षुकडे, जो सर्वसंग परित्याग केला आणि केवळ भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणतात. सर्वसंग परित्याग, पुन्हा जन्म नको, पुन्हा मृत्यू नको, याच्यातून मुक्तता, कारण दुःखदायक आहे. यासाठी सप्ताह, यासाठी नामस्मरण, यासाठी दान धर्म, यासाठी दान पुण्य, यासाठी कथा श्रवण, यासाठी भागवताचे श्रवण आहे, या जन्म मृत्यूतून सुटका करण्यासाठी. आणि म्हणून सप्ताह करायचा आहे. जागा घेतली आपण, आपल्या दृष्टांताकडे पंचांकडून जागा घेतली, सप्ताह करायचा. पण कोण भेटले? मित्र भेटले ना. आता मित्र भेटल्यावर कुठं भजन आहे का? भजनाला निघाले नाही, जातो आज भजन आहे, कोण आले 2-3 भजनाला गेले पाहिजे, जाता येईल रे बस. त्या फळीवर त्याला टेकून घेतल्या शहरात, फळीवर पेळ असतो तुम्हाला आहे ना. भजनाचा मित्र भेटतात ना, परमार्थ करू देत नाही, नामस्मरण करू देत नाही, तीर्थयात्रेला जाऊ देत नाही, पंढरपूरला जाऊ देत नाही, वारीला. हे सगळे शत्रू आहेत. जरी तुम्ही 8 तासाने करण्याचा प्रयत्न केला तरी कोणीतरी तिथं उपटतच तुम्हाला त्रास द्यायला. हा जगाचा नियम आहे. अडथळे परमार्थामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये काय आहे? हे अडथळे आहेत, प्रतिबंध म्हणतात त्याला. हे प्रतिबंध निर्माण होतात. म्हणून मित्र भेटले. हे कोण मित्र आहे? हे मित्र आहे पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध. हे पंचविषय, या पंचविषयाचा नादी लागला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे पंचविषय, हे पंचमित्र भेटले, यांच्या नादी लागला. पंचविषयाच्या नादी लागल्या आणि विषयाच्या नादी लागल्यावर काय काय, नको नको मना गुंतू माया जाळी. या विषयामध्ये अडकला ना तो. इंद्रा पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कशामुळे? विषयांच्या नादी लागला. आणि विषयाच्या नादी लागल्यावर सर्व नाश आहे. बरं का, ध्यायतो विषयांस पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विप्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. दुसऱ्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत वर्णन करतात. विषयाचं चिंतन केलं, ज्या दिवशी विषयाचं चिंतन सुरू झालं त्या दिवशी सर्वनाशाला सुरुवात झाली. बुद्धी भ्रष्ट व्हायला सुरुवात झाली ज्या दिवशी विषयाचं चिंतन आहे. आणि हे विषयरूपी मित्र भेटले, त्या विषयांच्या नादी लागला. भजन संपलं ना, विषयाच्या बरोबर आहे. भजन संपलं, नामस्मरण संपलं, काही नाही. असे अनेक दिवस गेल्यानंतर पंच म्हणाले, आता असे अनेक दिवस गेले. किती दिवस गेले? अनेक दिवस गेले. मग पंच म्हणाले, बाबा रे, आता आमची जागा आम्हाला देऊन टाक. हे कोण पंच आहे? पंच म्हणाले, ती जागा तू घेतली सप्ताह करण्यासाठी, तू तर काही केलंच नाही, मग आता आमची जागा आम्हाला देऊन टाक ना. तो मला नाही देणार, ती माझी आहे. कळलं ना? आता मी याच्यातला अध्यात्म समजावून घ्या. हा जो जीव आहे याला मुक्त व्हायचंय, या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचंय. म्हणून त्याने जागा उसनी घेतली, म्हणजे शरीर रूपी जागा उसनी घेतली. पंचांकडून म्हणजे पंचमहाभूतांकडून, पृथ्वी आग तेज वायू आकाश यांच्याकडून उसनी घेतली. देह हा उसना आणला 5चा. ही 5 जणांकडून उचली घेतली, पण विसरला भगवंताचं नामस्मरण. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं हेच विसरला, कारण पंचविषय भेटले, विषयाच्या नादी लागला. पण एक दिवस असा आला शेवटी, की 5 जण म्हणाले, अरे आमची जागा आम्हाला दे. म्हणजे आमचं जे तत्व आहे ना,
हे पंचतत्व म्हणाले, हे पंचतत्वाचा देह तुला दिला, हा आमचा आम्हाला दे. तो म्हणाला नाही, हा देह माझा आहे, हा देह माझा आहे, मी देणार नाही. चालेल का? हा देह आपला नाही आहे. मी मगाशी सांगून गेलो की हा उसना आहे ज्याचा त्याला द्यायचा, पण तो म्हणतो मी देणार नाही, हा माझा आहे. शेवटी हा न्याय निवाडा कुठं पाठवला पंचांनी? हा पाठवला यमराजाकडे, यमराजाच्या कोर्टात पाठवला. आणि यमराजाने त्याचे दूत पाठवले, बिलीप पाठवला, जा त्याला उचला आणि ज्याचं त्याला हा देऊन टाका. आणि त्या ठिकाणी यमदूत येतात, त्याला उचलतात आणि हे पंचतत्वाचं देह हा पंचतत्वाला देऊन टाकतात. कळते ना? आणि म्हणून या जन्म मरणातून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर कोणाची संगती करायला नको? पंचविषय रूपी मित्र जर भेटले तर आपल्याकडून नामस्मरण, नामचिंतन, भगवंताचं दान, पुण्य होणार नाही. म्हणून या विषयाच्या नादी लागू नाही, विषयरूपी मित्रांपासून दूर राहावं, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून उपजेते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू निर्माण होते, ती नाश पावते. तसं आपण जन्माला आलो तर मृत्यू हा येणारच आहे. या ठिकाणी आपण तो उचलणारच आहे, बरोबर ना? फक्त कधी उचलणार हे आपल्याला सांगता येत. त्यातले त्यात कोरोनाच्या काळात जपून राहा बाबा. कळते ना? ते वॅक्सिन येणार आहेत म्हणतात, आले म्हणतात, ते टोचल्यावर बरं वाटणार आहे म्हणतात, पण हे सगळं आपण कोणाच्या हवाली आहे? त्याच्या मनात असेल तर आपल्याला कशाचीच गरज नाही, आणि त्याच्या जर मनात आलं तर किती वॅक्सिन पाहा. कळतंय ना? म्हणून त्याच्या जवळ राहा, त्याच्या जवळ राहण्याचा आपण प्रयत्न करू, म्हणजे त्याचं नामस्मरण करू, भगवंताचं नामचिंतन करू, भगवंताचं भजन करू, जिथं असेल तिथं करू. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपण आपलं जे काम करतो, आपलं जे कर्म आहे, आपण शेतकरी असो, आपण नोकरी करणारे असो, उद्योग धंदा, काही जो आपला उद्योग व्यवसाय असेल तो करता करता भगवंताचं नामस्मरण, काम धंदा सोडून पळायचं नाही. नाही तर चाललो मी पंढरपूरला, नको जाऊ, बंदी तिथं जायचं, आळंदीला चाललो, काही खोळंबा नाही, तिथं बंदी केली शासनाने, नको जाऊ, घरात बस, माऊली इथे येतील दर्शनाला. आलं का? अट्टहास काय कामाचा हा आपला? जिथं आहे तिथं, जसं आहे तसं त्या भगवंताला आळवावं. तो आपली इच्छा पूर्ण करतो, दर्शन द्यायला येतो ना. आणि म्हणून आपलं नित्य कर्म करता करता भगवंताचं नामस्मरण करायचं, म्हणजे भगवंताच्या समीप राहायचं. आणि हा जो फेरा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, किंवा उपजेते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भगवंताच्या नामचिंतनातून याच्यातून मुक्त होता येतं. म्हणून माऊलींनीच हरिपाठामध्ये सुंदर वर्णन केलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी ठाईचं पैसोनी करायचं चित्त. जिथं आहे ना तिथं बसा, फक्त चित्त त्या भगवंताला द्या, आवडे अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा.